बोट दाखवलं की त्या मुलीला उचललं जायचं, तिला सजवलं जायचं, आंघोळ घातली जायची. ती राधा त्या दिवशीची. आणि त्या राधेला, त्या 13-14 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलीला सजवून याच्या रूममध्ये रात्री शयनगृहामध्ये पाठवलं जायचं. तो म्हणाला, मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही, मी कोणतीही चूक केलेली नाही, मी फक्त धार्मिक कृत्य केलेला आहे, मी फक्त पूजाविधी केलेला आहे, या पूजाविधीचा तो धार्मिक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून मी स्त्रियांसोबत संबंध ठेवलेले आहे. तंत्र आणि मंत्रविद्येच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण दीर्घ काळापासून या देशामध्ये सुरू आहे. त्याला कोणताही धर्म अपवाद नाही. राधांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली आणि म्हणून हे प्रकरण बाहेर आलं. मग ते माझ्यापर्यंत पोचलं आणि मग मी लागोपाठ लोकमतमध्ये आधी त्याची मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर 3 लेख लागोपाठ लोकमतमध्ये लिहिले. ते सगळे बुवाबाजी बळी स्त्रियांचा या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे, तुम्हाला वाचायला मिळेल. फक्त एका लेखाचं हेडिंग मी तुम्हाला सांगतो, मला जे आठवतं. रजनीशांच्या तंबूतील उंट शुकदास महाराज, या पद्धतीचं त्याचं एका लेखाचं हेडिंग होतं, एका लेखाचं. आणि याचे सगळेच्या सगळे बाभाडे मग बाहेर काढले. त्या काळामध्ये नांदुऱ्याला मला एक पोरगा भेटला 18 वर्षाचा आणि तो म्हणाला, तुम्ही शुकदास महाराजाला एवढं एक्सपोज करतात, एवढं लिहितात त्यांच्याबद्दल, गुलाबबाबाविषयी का नाही लिहित? अरे गुलाबबाबा मला माहिती आहे फालतूपणा फार करतो, जाऊ दे. नाही नाही, तो माझ्या बहिणीला आई म्हणतो. म्हटलं तुझ्या बहिणीचं वय काय? 22 वर्षाची. त्याचं वय 18 वर्षाचं. अरे म्हटलं 22 वर्षाच्या एखाद्या मुलीला जर एखादा बाबा आई म्हणत असेल तर हरकत काय आहे? नाही, तो 50-60 वर्षाचा आणि तो माझ्या. म्हटलं बिघडलं काय त्यामध्ये? अहो, ती 13-14 वर्षाची असल्यापासून तिला तो आई बनवतो. मग काय झालं रे, बिघडलं काय त्यामध्ये? आई म्हणतो चांगलीच गोष्ट आहे ना, त्या बिचाऱ्याला सांगताय, तो इतकाच चिडला. असं कसं तुम्हाला कळत नाही हो? मी सांगून राहिलो ना तुम्हाला. तो माझ्या आईला आई बनवतो, म्हणजे आईसारखं मूल दूध पितो, त्या पद्धतीनं माझ्या बहिणीचं दूध पितो. तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये प्रकाश पडला की हा काय भयानक आहे आणि याच्या आया नावाचं प्रकरण काय आहे. आणि मग मी लिहायला आणि बोलायला सुरुवात केली. मग गुलाबबाबांनी त्याच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की या श्याम मानवचे, नास्तिक श्याम मानवचे हातपाय तोडा, त्याच्या जीवा छाटा. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून आम्ही 10 सभांचा एक दौरा केला त्याच्या परिसरामध्ये. शेवटची सभा होती अंजनगाव सुरजीमध्ये. आणि या अंजनगाव सुरजीच्या सभेला 30,000पेक्षा अधिक लोक आले. अमरावतीचे ॲडिशनल SP म्हणजे SP गुप्ता नावाचे, SP गुप्ता हे त्यांचं ओरिजिनल नाव आणि ॲडिशनल SP यांचं पद, ते माझे लॉ कॉलेजचे डिबेट पार्टनर होते. ते मला सारखे फोन करतायत, तहसीलदारांनी नोटीस दिली तुम्ही आज भाषण द्यायचं नाही. म्हटलं देणार, काय करायचं ते तुम्ही करा. माझा मित्र मला सारखे फोन करतोय, अरे मी 400 पोलीस पाठवले यार, पण 400 पोलिसांकडे 2 नळीच्या बंदुका, त्यातल्या किती सुटतील आम्हालाच माहिती नाही, कारण वर्षानुवर्ष चालवलेल्या नाही आहेत. आणि कमीत कमी 2000 लोकांनी शपथ घेतलेली आहे की आज तुला जीवे मारायचं, अशी शपथ घेतलेल्या अवस्थेमध्ये आम्ही कसं काय करणार, किती लोकांना मारणार? मी त्यांना म्हणालो की एकही माणूस मरता कामा नये, एक जरी माणूस मेला तरी मला माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा काम करण्याची इच्छाच उरणार नाही. तो मला समजावून सांगायला लागला की अरे तू आणि मी दोघंही डिबेटर आहोत, तू चांगला बघताय मला माहीत आहे, पण आजचा हा वेळ नाही आहे, आम्ही पण काही करू शकणार नाही, आमचे 400 पोलीस पण काही करू शकणार नाही, तू आज भाषण रद्द कर. मी त्याला म्हटलं एका शब्दात की माझ्या पुढे 2च पर्याय आहे, कायमचं तोंड काळं करणं आणि गायब होणं, नाहीतर आज भाषण देणं. आणि मी पहिला पर्याय नाही स्वीकारणार, दुसराच स्वीकारणार आहे. आता राहिला तू आणि मी, तू पोलीस अधिकारी, मी वक्ता देणारा, भाषण देणारा. तुला जी ॲक्शन घ्यायची ती घे, तुला जे करायचं ते कर. आणि असं म्हणून मी भाषणाला गेलो. आणि मित्रांनो 3 तासाचं ते व्याख्यान झालं. ती कॅसेट तिथल्या मुलांनी रेकॉर्ड केली, जो लाऊडस्पीकरवाला होता. ती पुढे वर्षानुवर्ष पाणठेल्यांपासून सगळ्यांकडे गाजत होती. आणि त्या 3 तासांच्या भाषणानंतर गुलाबबाबा कायमचा संपला, रडत रडतच मेला पुढच्या आयुष्यामध्ये. कारण त्याच्या सगळ्या बायकांच्या भानगडी जाहीररित्या सगळ्या भक्तांसमोर मी सांगत गेलो. गुलाबबाबा पद्धतीचा या बाबा. आम्ही कृपाळू महाराजांना जेलमध्ये पाठवलं नागपूरमध्ये. नागपूरच्या जेलमध्ये हा कृपाळू महाराज का गेला होता?
आज जर तुम्ही इंटरनेटवर याचा शोध घेतला तर याचे जगभर आश्रम आहे कृपाळू महाराजांचे. वृंदावनपासून तर जगभर आश्रम आहे. हा आपल्या कोणत्याही आश्रमामध्ये शिष्याला भाषण द्यायला सांगायचा, प्रवचन द्यायला सांगायचा, बाजूला बसायचा आणि याला 13-14 वर्षाची पोरगी आवडली की तिच्याकडे बोट दाखवायचं. तो आसाराम बापू टॉर्च मारायचा आणि हा बोट दाखवायचा. बोट दाखवलं की त्या मुलीला उचललं जायचं, तिला सजवलं जायचं, आंघोळ घातली जायची. ती राधा त्या दिवशीची. आणि त्या राधेला, त्या 13-14 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलीला सजवून याच्या रूममध्ये रात्री शयनगृहामध्ये पाठवलं जायचं. शयनगृहामध्ये हा वाटेल तसे तिच्यावर बलात्कार करायचा. याला एक रोग होता. असा रोग होता की याचं स्खलन होत नसे, इजॅक्युलेशन होत नसे आणि त्यामुळे अनेक दीर्घकाळ बलात्कार करायचा. त्या मुलींची योनी फाटायची. तिथल्या डॉक्टर्स, गायनॅकोलॉजिकल डॉक्टर्स, ते सगळं पुढचं त्या मुलीला जिवंत ठेवण्याचं काम करायचे. त्या मुलीला पुढे 1-2 दिवस राधा म्हणून सन्मान मिळत राहायचा आणि दर दिवशी किंवा दर 2 दिवसाआड एक नवी राधा या पद्धतीनं वापरली जायची. आमच्या नागपूरच्या परिसरातल्या 2 मुली असल्यामुळं त्यांनी तक्रार दाखल करायची तयारी दाखवल्यामुळं आम्ही तक्रार दाखल केली. उमेश बाबू चौबे, हरीश देशमुख वगैरे सगळी मंडळी, मी त्या काळात मुंबईला राहायचो, या सगळ्या मंडळींनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक झाली, त्याला जेलमध्ये पाठवलं. आता हा सगळा इतिहास मी तुम्हाला कृपाळू महाराजांचा सांगितला, पण त्यातले 2 महत्त्वाचे अनुभव जे उमेश चौबेंचे आहे ते मी तुम्हाला सांगितले पाहिजे. यातल्या अनेक स्त्रियांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहे, रेकॉर्ड केलेले आहे. मी जे बोलतो आणि लिहितो त्याचे पुरावे नेहमी सोबत ठेवत असतो. उमेश चौबेंकडे अतिशय मोठ्या ॲडव्होकेट कोल्हापूरच्या, ज्या सामाजिक नेत्या म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध होत्या, ज्यांची वृत्तपत्रांमध्ये सारखी नावं येत असत, त्या आल्या होत्या. त्या उमेश बाबूंना म्हणायला लागल्या कि उमेश बाबू, या आपने बहुत गलत किया, भगवान कृष्ण के अवतार है कृपाळू महाराज, उनको आपने जेल में भेजा, आप उनके ऊपर का केस वापस ले लो. ॲडव्होकेट बाई. उमेश बाबूंना असं वाटलं की या बाईला कदाचित माहीत नाही, म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली की हा बाबा काय उपद्व्याप करतो. ती काय म्हणाली ते वाक्य महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ती म्हणाली, फिर क्या हो गया, वो स्त्रियों का उद्धार करते हैं. आपको बताऊं, मैं, मेरी शादी होकर 10 साल हो गए, उसके बाद मैं बाबा के पास गई थी. एक बार में उन्होंने जो आनंद दिया मुझे 10 साल में कभी प्राप्त नहीं हुआ था. वो स्त्रियों का उद्धार करते हैं, स्त्रियों का उद्धार करने के लिए ही उन्होंने जन्म लिया है. उमेश बाबू मला सांगत होते, श्याम बाबू, मुझे ऐसा लग रहा था कि चुल्लू भर पानी में डूब मरूं मैं. त्यांचा दुसरा अनुभव मी तुम्हाला ऐकवतो. ते रेल्वे बोर्डामध्ये होते नागपूरच्या. नागपूर अतिशय मोठं रेल्वे डिव्हिजन आहे. त्याचे चीफ ऑफिसर त्यांचे मित्र, त्यामुळे ते त्यांना सांगायला गेले की तुमच्या घरचे लोक जातात कृपाळू महाराजांकडे, जरा जाऊ नका. उमेश बाबूंना घरातल्या बाईने चहा नाश्ता वगैरे दिला आणि उमेश बाबू नाश्ता करत असताना त्या चिडून आल्या, कारण हे तोपर्यंत सांगत होते कृपाळू महाराज कसा आहे ते. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या यांच्या पत्नी, पोस्ट ग्रेजुएट असणाऱ्या पत्नी, त्या म्हणत होत्या, उमेश बाबू आप हमारे घर के मेहमान हो, इसलिए मैं आपको कुछ अभी कहती नहीं हूँ, लेकिन मैं खुद राह देख रही हूँ. वो भगवान कृष्ण के अवतार है. जब मेरी बेटियां 11-12 साल की हो जाएगी, 12 साल के ऊपर की हो जाएगी, खुद मैं बाबा को उनको अर्पण करूंगा, उनका जीवन धन्य हो जाएगा, उनको मोक्ष प्राप्त हो जाएगा. हा आपला समाज आहे, ही आपली वस्तुस्थिती आहे. हे जरा नीट समजून घ्या. मी मुद्दाम सांगितलं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली त्यांची बायको, एवढ्या मोठ्या ऑफिसरची बायको असं म्हणते आहे. आणि म्हणून मग खरात जे स्टेटमेंट देतो ना, पोलिसांना स्टेटमेंट देताना तो काय म्हणाला, त्याचं स्टेटमेंट काय आहे? तो म्हणाला, मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही, मी कोणतीही चूक केलेली नाही, मी फक्त धार्मिक कृत्य केलेला आहे, मी फक्त पूजाविधी केलेला आहे, या पूजाविधीचा तो धार्मिक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून मी स्त्रियांसोबत संबंध ठेवलेले आहे. हा आपला देश आहे, हा आपला समाज आहे. त्याचं स्टेटमेंट तुम्ही केवळ शब्द घेऊ नका, त्याचा अर्थ नीट समजून घ्या.
तो म्हणतो आहे त्यात प्रचंड मोठं तथ्य आहे. हे या समाजामध्ये दीर्घकाळापासून चालत आलेलं आहे. हे अपवाद नाही. आसाराम बापू, कृष्ण दाखव उचल बाईला, याची सगळ्यात पहिली तक्रार माझ्याकडे केव्हा आली होती माहिती आहे? 1983 साली. 83 सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी गुजरातच्या 48 कार्यक्रमांचा दौरा केला होता. तो दौरा खूप गाजला. मुंबईच्या माझ्या एका व्याख्यानाला हे गृहस्थ आले आणि मला सांगायला लागले. त्यांनी अनुभव काय सांगितला तो आधी तुम्हाला सांगतो. हे अतिशय मोठे डॉक्टर, दिल्लीमध्ये राहणारे. राष्ट्रपतींच्या पॅनलवर त्यांचं नाव, जरी गुजराती जन्मानी असले तरी मुंबईत राहायचे, दिल्लीत राहायचे, एवढे मोठे डॉक्टर. ते म्हणत होते की अहमदाबाद आश्रममध्ये माझी मुलगी गेली. आम्ही दोघेही बाबांचे भक्त, आसाराम बापूंचे. रात्री 8 वाजता तिचा ट्रंक कॉल आला. त्या काळामध्ये STD नव्हते. ट्रंक कॉलमध्ये ती काय म्हणते की मैं बहुत आनंदित हूँ क्योंकि आज बाबा ने मुझे सत्संग के लिए समय दिया है, रात को उन्होंने सत्संग के लिए मुझे बुलाया है. आणि हा ट्रंक कॉल झाल्यानंतर त्या दिवसापासून ती मुलगी गायब. ही मुलगी MD फायनलला परीक्षा देत होती. परीक्षा देऊन झाली आणि ती बाबांच्या दर्शनाकरता गेली होती. हा माणूस म्हणतोय गेले 2 वर्ष मी प्रयत्न करतोय FIR दाखल करण्याचा. गुजरात पोलीस FIR दाखल करत नाही. तुम्हीच काहीतरी करा, कारण तुमच्या भाषणांचे सगळे मी वृत्तांत ऐकलेले आहेत. मी म्हणालो की मी गुजरातमध्ये काय करू शकतो, महाराष्ट्रामध्ये काही असेल तर मला करता आलं असतं. तुमच्या इतका मोठा माणूस ज्याचं नाव राष्ट्रपतींच्या पॅनलवर आहे, तुमचे एवढे संबंध आहेत, तुम्हीच जर काही करू शकत नाही तर मी काय करू शकणार आहे. पण तेव्हापासून मी आसाराम बापूवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली, माहिती काढायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. आसाराम बापूचे अनेक भक्त माझ्यावर ठिकठिकाणी येऊन पडायचे आणि तरी मी बोलत राहिलो. आणि मित्रांनो, एक छोटीशी केस. एक मुलगी राजस्थानच्या राहणारी 16 वर्षाची पोरगी बाबाकडे गेली. बाबाची सवय सुटे ना, बाबांनी केला याही वयात प्रकार. प्रत्यक्ष त्यांनी बलात्कार केलाच नाही. तिचे फक्त कपडे काढले, तिच्या शरीराशी खेळ करायला सुरुवात केली. ती पोरगी चिडली, अतिशय अस्वस्थ झाली, बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर तिने आईवडिलांना सांगितलं. आईवडिलांना सांगितल्यानंतर आईवडील अतिशय धाडसी निघाले. त्यांनी राजस्थान पोलीसमध्ये तक्रार गुदरली आणि राजस्थान पोलीसमध्ये अशाच एक शूर महिला पोलीस अधिकारी निघाल्या DCP लेव्हलच्या. त्यांनी ते FIR दाखल करून घेतलं. त्यांना एका पुरुष साथीदाराची चांगली, म्हणजे पोलीस अधिकाऱ्याची चांगली साथ मिळाली. मग दोघंही गेले कुठे? अहमदाबादवरून आपल्या राजस्थानमधनं सरळ मध्य प्रदेशच्या इंदोरच्या आश्रमामध्ये. आणि त्या ठिकाणी आसाराम बापूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. कारण तोपर्यंत निर्भया केसनंतर बलात्काराचा कायदा बदललेला होता. बलात्काराच्या कायद्यामध्ये केवळ अटेम्प्ट करणं सुद्धा कायद्याने बलात्कार झाला असं मानलं जातं. आणि त्यातल्या त्यात पोक्सो पुन्हा 16 वर्षाची असल्यामुळे तिची संमती होती नव्हती हे मुद्देच उरले नाहीत. आणि त्यामुळं अतिशय तिने कडक केस केली, म्हणजे FIR दाखल केला. अटक झाली त्यावेळेस या बाबाला दुर्बुद्धी सुचली. कारण आजपर्यंत त्याचे अनेक भक्त, सगळे मुख्यमंत्री भक्त, देशभरातले मुख्यमंत्री भक्त, पंतप्रधान सोडले तर बाकी सगळे भक्त. अशी स्थिती. राजस्थानचे मुख्यमंत्री त्याचे भक्त, गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्याचे भक्त, सध्याचे पंतप्रधान त्याचे भक्त. असा हा आसाराम बापू. अशा आसाराम बापूला अटक कोण करतं? त्यावेळेस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भक्त. आणि तरी राजस्थान पोलिसांनी अटक केली. आणि आसाराम बापू पत्रकारांसमोर, TV कॅमेऱ्यांसमोर खवळला. तो म्हणाला ये सब सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि त्यांना भरपूर शिव्या दिल्या. बरं केलं ते केलं त्यामुळे. नाही तर राजस्थानचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुद्धा भक्त होते याचे, पण ते काँग्रेसचे होते. आपल्या बॉसेसला शिव्या दिल्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये किमान हस्तक्षेप केला नाही. आणि या अधिकाऱ्यांनी चार्जशीट एवढी कडक केली की अनेक वर्ष तो जेलमध्ये. आसाराम बापू. नारायण साई त्याचा पोरगा, तेच उपद्व्याप करणारा, काही वेगळा नाही. हा नारायण साई सुद्धा, म्हणजे बाप सुद्धा तेच करतो, भगवान कृष्णाचा अवतार, आणि पोरगा सुद्धा भगवान कृष्णाचा अवतार. कसं आपण सहन करतो आणि समजून घेतो मला खरंच कळतं. मला चांगल्या पद्धतीनं हे काम होतं, पण मी तुमच्या पुढे प्रश्न उपस्थित करतो आहे. नारायण साईचं एकच काम, सुरतच्या आणि अहमदाबादच्या सगळ्या आश्रमांमध्ये जायचं आणि पुरींचा भोग घ्यायचा. एकेका दिवशी एकेका पुरीला बोलवायचं. अहमदाबाद आश्रमांची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. एक मुलगी जिच्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर आलं, ती मुलगी आणि तिची मैत्रीण एका रूममध्ये राहत होते, दोघीही साध्वी. बाबांनी तिला
एका मुलीला त्या बाजूच्या बोलावलं या नारायण साईनी आणि तिला सरळ सांगितलं की मला तुझ्याशी भोग घ्यायचा आहे. ती नाही म्हणाली. त्यावर नारायण साईनी सांगितलं की जो तुम नहीं बोलोगी तो यही की तुमको मार डालेंगे, कुएं में डाल देंगे, किसी को पता नहीं चलेगा. स्वतःचा जीव वाचवण्याकरता ती मुलगी तयार झाली. तिच्यावर बलात्कार झाला. ती रडत रडत आली. आपल्या मैत्रिणीला सांगितलं. मैत्रिणीच्या लक्षात आलं आपलाही नंबर लागणार आहे. आणि मग ती मैत्रीण कुठेतरी शोधत बसली आपल्याला पळून जाता येईल का. पळून जाता येत नव्हतं. चारी भोवताल कडेकोट पहारे होते. आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे एक दिवसाच्या आड तिसऱ्या दिवशी तिचा नंबर आला. तिला बोलावणं आलं. हिने आधीच ठरवलं होतं नाटक करायचं. गेल्या गेल्या तिने सांगितलं की मैं राही देख रही थी बाबा, आप तो भगवान कृष्ण के अवतार हो, मैं तो राधा हूं, मैं तो आप ही की राह देख रही थी. ती स्वतःच तयार आहे म्हटल्यानंतर त्याचे सुरक्षा रक्षक आणि बाकीची सगळी चौकडी निघून गेली. हिनेही त्याला भरपूर दारू पाजले आणि 2 दिवसामध्ये तिने जो पळून जाण्याचा रस्ता शोधला होता तो तळून जाण्याचा रस्ता तिने वापरला आणि या दोघी मुली डायरेक्ट मुंबईमध्ये आल्या. कारण मुंबईमध्ये तिच्या सख्ख्या बहिणीचे पती हे DCP लेव्हलचे अधिकारी, पोलीस अधिकारी होते. DCP लेव्हल म्हणजे आपल्या चंद्रपूरचे SP असतात, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असतात, त्या लेव्हलचा अधिकारी. आणि त्या लेव्हलचे अधिकारी त्यांना असा अभिमान होता की मी पोलीस अधिकारी आहे. माझे अनेक बॅचमेट्स गुजरातमध्ये आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले पण FIR काही दाखल झाला नाही. त्या काळामध्ये 0 FIRची पद्धती नव्हती. म्हणजे सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिला नव्हता की FIR कुठेही दाखल करता येतं. आणि मग शेवटी ते हताश झाले आणि त्यांनी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समुळे मला कळलं आणि मग मी त्यांना भेटलो आहे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलले. ती मुलगी बोलते आहे, तिच्या तोंडावर पट्टी आहे आणि ती बोलते. दोन्ही मुलींच्या तोंडावर पट्टी आहे. त्यांनी हा अनुभव सांगितला की आम्ही कशा पळून आलो, काय आलो. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. आणि तरीही या आसाराम बापूच्या मुलाचं, नारायण साईचं काही बिघडलं नाही. आज तक सारख्या चॅनलवर ही मुलाखत येऊन सुद्धा बिघडलं नाही. त्याच्यावर FIR दाखल झाला नाही. प्रत्यक्ष बलात्कार होऊन सुद्धा दाखल झाला नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याच महाराष्ट्रातली भुतडा नावाची मुलगी जी गुजरातमध्ये DCP लेव्हलची अधिकारी होती, तिच्याकडे चार्ज होता. तिने 2 बहिणींनी तक्रार करायचं ठरवलं आणि त्यांनी तक्रार केल्यानंतर गुजरातमध्येच FIR दाखल केला आणि या नारायण साईला आतमध्ये पाठवलं. म्हणजे एखादा पोलीस अधिकारी ज्यावेळेस हिंमत दाखवतो तर या पद्धतीनं एखाद्या या बाबांना आतमध्ये पाठवता येतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता मित्रांनो, हे सगळे बाबा मी तुम्हाला सांगत असताना सगळ्यात मोठा यातला शिरोमणी जर कोणता असेल तर राम रहीम. राम रहीम तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बुवाबाजी बळी स्त्रियांचा यामध्ये विस्तारानं हे प्रकरण तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणून मी जास्त बोलत नाही. मी फक्त महत्त्वाचा मुद्दा सांगून पुढे जातो. अटल बिहारी वाजपेयींना पत्र आलं. म्हणजे त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाला पत्र आलं. त्या पत्राचा फक्त मजकूर मी तुम्हाला सांगतो आहे. एक मुलगी जिचं शोषण झालेलं आहे ती काय सांगते आहे. ती म्हणते आहे की मला ती साध्वी C ग्रेडच्या साध्वीला निरोप आला की बाबा ने तुझे बुलाया है माफी देने के लिए. त्याचा माफी हा परवलीचा शब्द होता. अर्थ काय की स्त्रियांचा जन्म स्त्रियांना का मिळतो. कारण त्यांनी गेल्या जन्मामध्ये अनेक पापं केलेली असतात. या पापांपासून त्यांना मुक्तता पाहिजे असेल, त्यांना माफी पाहिजे असेल तर हा राम रहीम त्यांना माफी देत असे. आणि माफी म्हणजे काय आता पुढे सांगतोय ते. माफी देण्याकरता तू ये. ती गेली. तिला माहीत नव्हतं माफीचा अर्थ. बाबा म्हणाले काही आड नाही, पडदा नाही, वेळ नाही, काय नाही. डायरेक्ट बाबांच्या बाजूला पिस्तूल ठेवलेली होती. एक अश्लील व्हिडिओ ते पाहत होते. ही मुलीचं पहिलं रिपोर्टिंग आहे. त्यानंतर बाबांनी तिच्याकडे पाहिलं. म्हटलं तुम मुझे पसंद हो, अच्छी लगती हो, आज मैं तुम्हारे साथ सोना चाहता हूं. तुम मुझे गुरु मानती हो, तुम्हारा मन तन मन धन अर्पण तुमने मुझे किया है. तुम्हारा तन मन धन तुमने मुझे अर्पण किया है, इसलिए तुम्हारा तन मेरे मालकियत का है. मी शॉर्ट करून सांगतोय सगळा संवाद. और इसलिए मैं आज उसको भोगना चाहता हूं. ती म्हणाली बाबा ये गलत है, आप भगवान कृष्ण का अवतार आपको मैं मानती हूं. त्यावर त्याने काय उत्तर दिलं. तो म्हणाला हाँ ना, भगवान कृष्ण ने 16,000 स्त्रियों के साथ में संबंध रखे थे, मैं भी तो वही कर रहा हूं.
ती म्हणाली बाबा ये ठीक नहीं है, ये गलत है. त्यावर तो म्हणाला देख मुझे बलात्कार करना बिल्कुल मंजूर नहीं है, पसंद नहीं है. तू तैयार होती है तो ठीक है, नहीं तो यही तुझे मार डालूंगा, यही गाड़ दूंगा. ऐसा कई लोगों को आज तक मैंने गाड़ा है, किसी को पता भी नहीं चलेगा और कोई कुछ मेरा बिगाड़ेगा नहीं, क्योंकि राजस्थान के मुख्यमंत्री, हरियाणा के मुख्यमंत्री, पंजाब के मुख्यमंत्री सब मेरे चेले हैं, केंद्रीय मंत्री मेरे चेले हैं, कई पुलिस अधिकारी मेरे भक्त हैं. डेरा सच्चा सौदा ये मेरा जो है उसका हर दिन का इनकम 1 करोड़ से ज़्यादा है. तेव्हाची गोष्ट अटल बिहारींना पत्र लिहिलं त्या काळातली. 1 करोड़ से ज़्यादा है, मेरा कुछ बिगड़ेगा नहीं, तू जान से जाएगी. तुझे जिंदा रहना है तो मेरे साथ मैं बोलता हूँ वो करना होगा, नहीं तो तेरे माँ बाप को भी मैं ख़त्म कर दूंगा. आपले आईवडील मारले जाऊ नये आणि स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती पुढे 3 वर्ष या पद्धतीचा अन्याय सहन करत राहिली. लपून छपून तिने ते पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं. चुकून त्या पत्राची दखल घेण्यात आली म्हणून चांगलं झालं. आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि पुढे हाच राम रहीम जेलमध्ये गेला. 2 गोष्टींकरता, या मुलींच्या बलात्काराकरता, 2 मुलींच्या बलात्काराकरता आणि एका पत्रकाराच्या खुनाकरता. आणि त्यानंतर अजूनही तो जेलमध्ये आहे नावाला. बाकी सध्या सरकार त्याचं प्रिय असल्यामुळं आणि सरकार त्याचं भक्त असल्यामुळं त्याला वारंवार पॅरोल देतं आणि सोडतं. या पद्धतीचा हा राम रहीम. राम रहीम म्हणायचा माफी दूंगा. आता मित्रांनो, हे केवळ आपल्या भारतीय परंपरेमध्येच चालतं असं नाही आहे. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा अनेक मांत्रिक शोषण करतात. माझ्या पुस्तकांमध्ये, बुवाबाजी पुस्तकांमध्ये तुम्हाला या पद्धतीची अनेक उदाहरणं सापडतील. तंत्र आणि मंत्रविद्येच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण दीर्घकाळापासून या देशामध्ये सुरू आहे. त्याला कोणताही धर्म अपवाद नाही. मुस्लिम धर्मामध्ये हलाला नावाचं प्रकरण आहे. 3 तलाक दिल्यानंतर समजा नवऱ्याच्या लक्षात आलं की आपण बाबा दारूच्या नशेमध्ये तलाक दिलेला आहे, मग तो तलाक वापस घेतला पाहिजे, त्याला सोय नाही आहे. बायकोला परत मिळवायचं असेल तर त्या बायकोने दुसऱ्या नवऱ्या पुरुषासोबत, म्हणजे दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केलं पाहिजे, त्याला नवरा बनवलं पाहिजे. मग त्याने तलाक दिल्यानंतर हिला पहिल्या नवऱ्या पुरुषाशी लग्न करता येतं. असा हा कायदा आहे, मुस्लिम कायदा. आणि याला म्हणतात हलाला. हा जो मधला टप्पा आहे दुसऱ्या पुरुषाशी लग्न करणं, त्याला म्हणतात हलाला. या हलालाच्या नावाखाली अनेक मुस्लिम मौलवी अतिशय मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. मधल्या काळामध्ये आजतकनी आधी खूप चांगलं काम केलेलं आहे. मी आधीच्या आजतकबद्दल बोलतो आहे. जेव्हा आजतक असा उल्लेख मी करतो तेव्हा आधीचा आजतक असं लक्षात घ्यायचं, सध्याचा नाही. तर आधीच्या आजतकनी फार छान काम केलं. या हलाला मौलवींच्या अनेक मुलाखती घेतल्या आणि त्यातून त्यांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं. हे मौलवी काय सांगतात माहिती आहे? हम तो समाज का, धर्म का काम कर रहे हैं, समाज पर उपकार कर रहे हैं. त्यांनी उलट प्रश्न विचारला. एक मौलवी विचारतोय, हमने 4-5 लाख रुपए लिए तो क्या बिगड़ा है? अरे भाई, उन लोगों की क्षमता थी इसलिए 4-5 लाख रुपए मांगे. हम क्या करते हैं, उस स्त्री के साथ में शादी करते हैं, खुद ही शादी करते हैं, बाकी का भी खर्चा बच जाता है. शादी करने के बाद में एक रात को उसको भोगते हैं, उसके बाद में उसको पति को तलाक देकर वापस कर देते हैं. वो अगर किसी सामान्य पुरुष के साथ में दूसरी शादी करवाएगा तो दूसरा पुरुष इसको इतनी जल्दी क्यों छोड़ेगा? पूरा निचोड़ डालेगा. जब वो अपने मन से तृप्त हो जाएगा तभी उस स्त्री को छोड़ेगा. ये पति को इतने दिन तक राह देखनी पड़ेगी. ये पति को तो दूसरे दिन उसकी बीबी वापस मिल जाती है. एक रात का सवाल रहता है, तो उसके लिए हमने 4-5 लाख रुपए लिए, तो इसमें बड़ी बात क्या है? इतक्या बेशरमपणे ते मौलवी बोलताना दिसतात. कदाचित यूट्यूबवर तुम्हाला ते सगळे व्हिडिओज आजही पाहायला मिळतील. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे आणि माझ्या अभ्यासामध्ये माझ्या असं लक्षात आलं की अनेक एसेजमध्ये, लेखांमध्ये या पद्धतीचे उल्लेख आढळतात की नन्सचं शोषण ख्रिश्चन परंपरेमध्ये होतं. ख्रिश्चन परंपरेमधल्या 2 प्रमुख परंपरा आहे, कॅथॉलिक आणि दुसरी प्रोटेस्टंट. व्हॅटिकन सिटीचे रोममधले जे पोप असतात ती कॅथॉलिक परंपरा आहे. त्यांच्यामध्ये लग्न करण्याची पद्धती नाही, म्हणजे जे पाद्री असतात त्यांना लग्न करण्याची परवानगी नसायची. आणि स्त्रिया ज्या असायच्या, ज्या स्वतःला नन्स म्हणून जाहीर करतात, म्हणजे साध्वी म्हणून जाहीर करतात, ज्या स्वतःला अर्पण करतात, त्यांना पूर्णतः त्याच ठिकाणी थांबायची व्यवस्था असायची. त्याला कॉन्व्हेंट्स म्हणायचे. म्हणजे ज्या ठिकाणी नन्स राहतात त्या जागा वसतिगृह म्हणजे कॉन्व्हेंट्स.
या सगळ्या कॉन्व्हेंट्सच्या मध्यभागी एक प्रचंड मोठी विहीर असायची, ज्याचं पाणी कधीच वापरलं जात नसे आणि ती नेहमी बंद असायची. या विहिरीचा उपयोग काय केला जात असे? थोडं यायचं जायचं असलं तर ठीक आहे. या विहिरीचा उपयोग काय केला जात असे? या स्त्रियांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बलात्कार होत, शारीरिक शोषण होत. केवळ पुरुष पाद्रीच हे करत असत असं नव्हे. गावामधले जे मोठमोठे डोनेशन देणारे लोक आहेत त्यांच्याकडे या साध्वींना पाठवलं जात असे. त्या काळामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं नसल्यामुळं या मुली प्रेग्नंट राहत आणि जी मुलगी प्रेग्नंट राहायची तिला हेड नन विहिरीमध्ये डायरेक्टली ढकलून द्यायची, कारण पर्याय नाही, बदनामी होऊ नये म्हणून. आणि याबद्दल कितीतरी लेखकांनी या 3-4 प्रांतांमधल्या, म्हणजे इटालियन असेल, रोमन असेल म्हणजेच इटालियन, स्पेन असेल, ज्या ज्या ठिकाणी कॅथॉलिक पंथीय अतिशय डॉमिनंट होते, फ्रान्स असेल, या ठिकाणच्या अनेक लेखकांनी लिहिलं, इंग्लंडमधल्या लेखकांनी लिहिलं, ते सगळं मिळून मी वाचलेलं आहे. तर मित्रांनो, ख्रिश्चन नन्सही अतिशय शोषण होत आलेलं आहे. ख्रिश्चन पाद्री कशा पद्धतीनं स्त्रियांचं शोषण करतात याबद्दलच्या अनेक केसेस केरळपासून सगळीकडनं आलेल्या आहेत. म्हणजे धर्माच्या नावाखाली म्हणजे स्त्रियांचं शोषण हे तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतं. आता मी तुम्हाला 2 महाराज करून पुढच्या टप्प्याकडे येणार आहे. एक आहे सुंदरदास महाराज, याला नागपूरमधनं आम्ही हतकलला. हा सुंदरदास महाराज संपूर्ण भारतामधल्या रामस्नेही पंथाचा प्रमुख. हा रामस्नेही पंथ अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांचा पंथ. अकोल्याच्या मुलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, यांनी बंदुकीचा धाक दाखवला. अमरावतीचे 100 लोक विरोधात उभे राहिले, पोरं तरुण उभे राहिले, त्यांनी त्याने बंदुकीचा धाक दाखवून पळवून लावलं. यवतमाळचे डॉक्टर मारू माझे मित्र त्यांना घेऊन माझ्याकडे आले. मी त्यांना आश्वासन दिलं की 8-10 दिवसात तो नागपूरमध्ये येणार आहे, त्यानंतर त्याला एक्सपोज करतो, तोपर्यंत माझा दौराही आटोपतो. त्यावेळेस ते पोरं खवळले होते. उसके पास बंदूक है, हम 100 लोग जवान लोग होने के बाद भी भागना पड़ा हमको. म्हटलं चिंता मत करो, हम कैसा कर रहा है हमको मालूम है. आमच्या नागपूरमध्ये आमचे जे आम्हाला सायकॅट्रिस्ट अतिशय उत्तम पद्धतीने या चळवळीत मदत करायचे, त्यांच्या काकाच्याच घरी या सुंदरदास महाराजाचा मुक्काम. आमची सगळी नागपूरची टीम, मी, उमेश बाबू चौबे, हरीश देशमुख आणि सगळे मित्रमंडळी मिळून आम्ही त्या बाबाला एक्सपोज करायला गेलो. सुरुवातीला त्याची मुलाखत घेतली. त्याला मुलाखत मागितल्यानंतर तो चिडला, मुलाखत द्यायला तयार नव्हता आणि धडाधड मग फोनाफोनी सुरू झाली. ही सगळी रामस्नेही पंथातल्या घरातली मुलं, इंजिनियर, डॉक्टर अशा वरवर पदावर असणारी मुलं धावत पळत 100 पोरं गोळा झाली. त्यांच्यासमोर हा बाबा कसा खोटा बोलतो आणि या बाबाने काय काय उपद्व्याप केलेले आहेत ते त्यांच्या पुढ्यात मांडलं. या बाबाचं सिंपल टेक्निक होतं. इंसान का जन्म किस लिए होता है? मोक्ष प्राप्त करने के लिए. इंसान के जन्म का उद्देश्य मोक्ष प्राप्त करना है. पुरुषों को 9 मार्गों से मोक्ष प्राप्त होता है, लेकिन स्त्रियों को 10वां मार्ग भी उपलब्ध है. 9 मार्ग तो पुरुषांच्या जाहीर सभांमध्ये, सत्संगांमध्ये सांगायचा आणि स्त्रियांच्या प्रायव्हेट सत्संगात सांगायचा. गुरु के साथ में संबंध रखना यानी 10वां मार्ग. आप अगर 10वें मार्ग से मोक्ष प्राप्त करोगे तो केवल आपको मोक्ष प्राप्त नहीं होगा, आपके पति को भी मोक्ष प्राप्त होगा, आपके भाई को मोक्ष प्राप्त होगा, आपके पिताजी को मोक्ष प्राप्त होगा, आपके बेटे को मोक्ष प्राप्त होगा. घाऊक मोक्ष. जेवढे तिचे नातेवाईक सगळ्यांना मोक्ष प्राप्त, लेकिन बहन को मोक्ष प्राप्त नहीं होगा, माँ को मोक्ष प्राप्त नहीं होगा, बेटी को मोक्ष प्राप्त नहीं होगा. ही पुढची वाक्य माझी आहे, त्याची नाही आहे, कारण त्यांनी स्वतः आलो पाहिजे. आणि उघड उघड हा धंदा, लपून छपून काही नाही. आणि त्याला आपल्या घरी यावं म्हणून त्या काळामध्ये ही 84-85 ची गोष्ट आहे, त्या काळामध्ये आपल्या घरी या बाबांनी यावं म्हणून 5-6 लाखाची बोली लगायची. म्हणजे 5 लाख घे, 6 लाख घे, आमच्या घरी ये आणि आमच्या सगळ्यांचा मोक्ष प्राप्त करून दे. अशा पद्धतीचा हा सुंदरदास बाबा. सुंदरदास बाबाने मोक्ष प्राप्ती करता गुरुशी संबंध या पद्धतीचं टेक्निक वापरलं आणि तेवढंच एक काम तो करायचा. प्रवचन म्हणजे त्याचं हेच असायचं, 10-15 मिनिटाचं प्रवचन, त्याच्या पलीकडे प्रवचन नाही. हा माणूस कोण होता? अतिशय मोठ्या हुद्द्यावर असणारा एक मिलिटरीमधला माणूस होता. आणि ज्या काळामध्ये आम्ही त्याला हकललं नागपूरमधनं, त्या काळामध्ये त्याचा सख्खा भाऊ राजस्थानचा पोलीस DGP होता. सगळ्यात उंच पोलिसांची पोस्ट असते.
पोलीस महासंचालक ऑफ राजस्थान होता, अशा फॅमिलीतला हा माणूस. त्याला आम्ही नागपुरातनं पळवून लावलं, पण त्याचा दीक्षाविधी अतिशय फेमस. त्या मुलीसोबत उद्धार झाला तिचा की त्यानंतर तिला दीक्षा दिली असं जाहीर केलं जायचं आणि तिची डोली निघायची. ही डोली आजूबाजूचे सगळे लोक पाहायचे, त्यांना कळायचं की या बाबांनी तिला दीक्षा दिली आहे, पण त्याचा अर्थ कळायचा नाही. आणि म्हणून मित्रांनो, या बाबाला एक्सपोज केल्यानंतर मी जवळपास 5-6 वर्ष या विषयावर लिहिलं नाही. कारण जेव्हा लिस्ट गोळा झाली त्यामध्ये काही मुली जज होत्या, ज्यांना दीक्षा मिळाली त्यांची गोष्ट करतोय मी, त्या जज होत्या. काही मुली CA होत्या, काही मुली डॉक्टर होत्या, काही मुली शिकत होत्या इंजिनिअरिंगला आणि डॉक्टर केला. आम्ही जर हे बाबाचं प्रताप सगळे त्यावेळेस जाहीर केले असते तर ज्यांनी ज्यांनी त्यांची डोली पाहिलेली आहे त्यांना त्याचा अर्थ कळला असता. आणि म्हणून आम्हाला गप्प बसावं लागलं. 5-6 वर्षानंतर मी लिहायला सुरुवात केली.